मुलांनी कोणतीही गोष्ट मागितली ना, लगेच द्यायची नाही. का होतं, मुलांना पेशंट ठेवण्याची जी क्षमता आहे ना, पुढे जाऊन ती कमी होते. तर पेशंट वाढले पाहिजेत. कुठल्याही गोष्टीचा राग झाला नाही पाहिजे त्यांना. त्याच्यासाठी मुलं लहान असतानाच काळजी. हा शाळेची गोष्ट आहे, एखादी शाळेसाठी त्यांना लागणार आहे, तर ती गोष्ट आहे ना द्यायची लवकर. पण एखादं खेळणं मागितलं, एखादी गोष्ट त्यांनी हौस मौजेसाठी मागितली, तर ती लगेच द्यायची नाही. त्यांना पुढचा महिना किंवा थोडंसं थांब, हे वाक्य आपण पालकांनी सांगायला शिकलं पाहिजे. जर पालकांनी सांगितलं ना, तर तो मूल काय म्हणेल, पैसे नाही आहेत का आपल्याकडे एवढे. जरी पैसा असेल तरी पण तेच सांगायचं, थांब तुला नंतर घेऊन देते मी, आता तेवढे पैसे नाहीत. कारण मुलांना माहीत नसतं त्या गोष्टीला किती पैसे लागतात, काय लागतात. तर त्याला एवढंच सांगायचं, पुढच्या महिन्यात जेव्हा मला पैसे जॉईन करेन सगळे एकत्र, तेव्हा घेऊन देईल. तेव्हा त्याला कळेल की पैसे लागतात, त्याला कष्ट करावे लागतात. तेव्हा मला आई वडील ही गोष्ट आणून देतात. मागितल्या एखाद्याकडे बाहेर खेळता खेळता त्याच्याकडे नवीन गोष्ट बघितली म्हणून घरी येऊन मागितली, तर ती रिटर्न लगेच आणून द्यायची नाही. तर तिथं आपण चुकतो. आणि मग एखाद्या वेळेस असं होतं, मूल बघता बघता मोठं झालं, एखादी गोष्ट दुसऱ्याकडं चांगली पाहिली, मोठी गोष्ट असेल, खूप पैसा लागणार आहे, पण त्याने मागितली, आपण म्हटलो की नाही आहेत माझ्याकडे तेवढे पैसे, तर ते मूल पेशंट ठेवत नाही. कारण आपण पहिलं त्याला सवय लावलेली असते लगेच मागितल्या आणून द्यायची. तर ही चुकीची सवय आपण पहिली मोडायची असते, की मुलांना लगेच आणून द्यायची सवय लावली ना, तर ते मूल पुढं जाऊन हे असं करू शकतं की मागितलं ना, थांब म्हणायचं. मग मुलाला माहिती आहे, आई आपल्याला, वडील आपल्याला जेव्हा मागतो तेव्हा त्यांच्याशी पैसे नसतात, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, मग ती गोष्ट देणार. आणि त्यांचा विश्वास असतो की ही गोष्ट मला देणार, पण कधी जेव्हा त्यांच्याजवळ पैसे साठणार तेव्हा देणार. जर तेच मुलांना आपण नाही म्हटलो मोठे झाल्यावरती एखादी गोष्ट, तर मुलं आपल्याला चुकीचं समजतात, चिडचिड करतात, रागराग करतात किंवा एखाद्या वाईट मार्गालाही जाऊ शकतात. त्यासाठी पहिलंच लहान असतानाच आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची, मुलांना कोणतीही गोष्ट देताना पटकीने आणून द्यायची नाही.